नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. तर आता गावी ही प्रिया एकटी एकटीच असते आणि हे सगळं प्रतापला बघवत नाही. तो तिच्याजवळ जातो आणि बोलतो, प्रिया अगं किती दिवस अशी एकटी एकटी राहणार आहेस? किती दिवस असं स्वतःला त्रास घरून घेणार आहेस? अगं त्या दिवशी वेळ प्रसंगी मी आबासाहेबांचा मारसुद्धा खाल्ला, तुझ्या बाजूने उभा राहिलो, पण तू का ठामपणे उभी राहू शकली नाहीस? तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात नाही पटलेलं. त्या दिवशी जर तू त्यांच्याबरोबर निघून गेली असतीस ना तर फार बरं झालं असतं. तेव्हा प्रिया बोलते, भाई आता जाऊ दे, जे काय झालं ते स्वीकारायला हवं. तेव्हा प्रताप बोलतो, असं कसं? मी हे सगळं स्वीकारायला तयार नाही आहे. मला मान्य आहे आबासाहेब आणि अहिल्यादेवीमध्ये वाद आहे, वैर आहे, पण आमच्यात तर नाही आहे ना. मी तुझ्यासाठी त्यांचे पाय धरायला सुद्धा तयार आहे. मी त्या अहिल्यादेवीचे पाय धरेन आणि त्यांना म्हणेन की माझ्या बहिणीला स्वीकारा. अगं प्रिया, मी तुझ्यासाठी काही एक करायला तयार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त एकदा हो म्हण, मी तुला मुंबईला घेऊन जाईन त्यांच्याकडे. तेव्हा प्रिया बोलते, नाही भाई, मी आबासाहेबांच्या परवानगीशिवाय काहीच करणार नाही. आता हेच माझ्या नशिबात आहे आणि हे समजून मी शांत बसेन. असं म्हणत असते आता प्रतापला मिठी मारते. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, हा मिहीर दिशाला भेटायला आलेला असतो. दिशा बोलते, मिहीर अरे तुला किती वेळा सांगायचं, मराठीत सांगून पण तुला कळत नाही का? मला भेटायला येत जाऊ नकोस, हे घे पैशांची बॅग. असं म्हणतच ती मिहीरच्या तोंडावरती बॅग फेकून मारते आणि बोलते, यामध्ये तुला लागतील तितके पैसे आहेत, यामधून तुझं सगळं नुकसान भरून निघेल, पण पुन्हा तुझा चेहरा मला दाखवायचा नाही, चल निघ. तेव्हा मिहीर बॅग हलवून बघतो आणि बोलतो, दिशा अगं हे तर समुद्रातले फक्त 1% आहेत. पण कसं आहे ना, तू तर त्या समुद्राची मालकीण आहेस, हे फक्त टोकण आहे. मला जसं लागेल तसं मी तुझ्याकडे मागत राहीन. असं म्हणत असतो, तिच्या गालाला टच करतो. तेव्हा दिशा बोलते, गालाला टच करायचं नाही. तेव्हा मिहीर बोलतोय, दिशा मला हाडतूड करायचं नाही, नाहीतर मी विसरून जाईन की कधी काळी माझं तुझ्यावर प्रेम होतं ते, समजलं का? दिशा मात्र चिडून तिकडून निघून जाते. हा मिहीर मात्र इतका खुश झालेला असतो, तो बोलतो, वा माझी सोन्याची कोंबडी. असं म्हणत असतो, पैशांची बॅग घेतो आणि तिकडून निघून जाऊ लागतो. तेवढ्यातच तेथे आदित्य येतो आणि बोलतो, मिहीर या बॅगेत काय? आणि खोटं बोल नकोस, मी बघितलंय, दिशाने तुला पैसे दिलेत ते. आणि हे सगळं ऐकून तर मिहीरची चांगलीच टरकते. आदित्य आता त्याची कॉलर पकडतो आणि बोलतो, मी आता तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक. माझ्या कंपनीतून दिशाने तुला जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ना ते मीच मोडलंय, आणि तुझं व दिशाचं जे काही सुरू आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. आणि हे सगळं जर मी आईला सांगितलं तर आई तुझे काय हाल करेल ना, याचा फक्त जरा विचार कर. अरे मिहीर, तुझ्या लक्षात काय येत नाहीये? ही दिशा एक नंबरची नालायक मुलगी आहे, ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. वेळ पडल्यावर ती तुझ्यावर उलटणार, तुला धोका देणार. खरं तर मला माहिती आहे हे सगळं तू स्वतःच्या बिझनेससाठी करतोयस, पण त्या दिशासारख्या फालतू मुलीच्या नादाला लागून का स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतोयस? आता मी तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक. तुझ्या प्रोजेक्टमध्ये मी स्वतः इन्व्हेस्ट करेन, तू टेन्शन घेऊ नकोस. आम्ही किर्लोस्कर तुझी मदत करू. आणि हे ऐकून तर मिहीर जाम खुश होतो. तो बोलतो, काय रिअली? तेव्हा आदित्य बोलतो, होय, त्या बदल्यात तू फक्त मला दिशाला एक्सपोज करण्यामध्ये मदत करायची आहेस. तेव्हा मिहीर बोलतो, नाही नाही, मी हे सगळं नाही करू शकत. आदित्य तुला माहीत नाही आहे, ती फार डेंजर मुलगी आहे. तिला जर कळलं ना मी पलटलोय, ती माझंसुद्धा गेम वाजवेल. तेव्हा आदित्य बोलतो, मिहीर तू जर तिला एक्सपोज केलंस ना तर ती तुझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, किर्लोस्करांची गॅरंटी आहे. बोल, आम्हाला साथ द्यायला तू तयार आहेस का? मिहीर बोलतो, डन, मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. आदित्य बोलतो, गुड चॉईस. एक काम कर, उद्या तुझ्याकडे जितके पण पुरावे आणि डॉक्युमेंट्स आहेत ना ते घेऊन आमच्या घरी पोहोच. चल निघ आता. आणि मग काय, मिहीर तिकडून निघून जातो. तर आता सीन चेंज होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीतम त्याच्या खोलीत असतो. त्याला प्रियाची खूप आठवण येत असते, त्यामुळे तो प्रियाला फोन करतो, पण प्रिया फोन कट करते. प्रीतम आता तिला पुन्हा फोन ट्राय करतो, पण यावेळी प्रियाला राहवत नाही. ती फोन उचलते आणि बोलते, प्रीतम सर प्लीज मला फोन करू नका. असं म्हणत असते आता मोबाईल स्विच ऑफच करून टाकते. इकडे आपण पाहतो तर काय, अहिल्या हॉलमध्ये असते. ती पाहुण्यांना फोन करून करून निमंत्रण देत असते. निमंत्रण झाल्यानंतर ती सावित्रीला हाक मारते आणि बोलते, सावित्री अगं ही पारू कुठे दिसत नाहीये? तिला माहिती आहे ना तिने काढलेली अशी फुलांची रांगोळी मला किती आवडते ते, आणि अक्षदाचं सुद्धा तीच बघणार होती. ही मुलगी कुठे आहे ना तेच मला काही कळत नाहीये. आणि तेवढंच तिथे पारू येते. अहिल्या बोलते, पारू इतर वेळेस तर अक्षरशः कबुतरासारखी घरभर फिरत असतेस, आणि आता तर तुझ्या खास मित्राचं लग्न आहे,
तुला प्रत्येक कामामध्ये खरं तर जातीने लक्ष द्यायला हवं, पण तुझं तर लक्षच नाहीये. त्यामुळे चल आता पटकन कामाला लाग, असं म्हणतच अहिल्या तिकडून निघून जाते. अहिल्या गेल्यावर सावित्री तिच्या जवळ येते आणि बोलते, पारू, इतक्या घाईघाईने कुठे चाललीयस? तेव्हा पारू बोलते, सावित्री आत्या, मला आबासाहेबांच्या गावी जावंच लागेल, कारण हा प्रीतम सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा सावित्री बोलते, पण तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? तेव्हा पारू बोलते, मी तिकडे जाऊन काय करणार आहे हे तर मला माहीत नाही, पण आत्ता माझं या घरातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे आणि मला तिकडं जावंच लागेल. आणि या दोघींना दुरून दामिनी पाहते आणि बोलते, तुम्हा दोघींच्या गप्पा काय सुरू आहेत? चला कामाला लागा. ए पारू, हा चहा घे आणि प्रीतमच्या खोलीत जाऊन देऊ नये, उगच गप्पा मारत बसू नकोस. तेव्हा आता पारू चहा घेऊन प्रीतमच्या खोलीत जाते. प्रीतम मात्र उदास बसलेला असतो. पारू त्याची समजूत काढते आणि बोलते, प्रीतम सर, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आबासाहेबांच्या गावी चालली आहे त्यांच्याशी बोलायला आणि मला खात्री आहे नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह बातमी माझ्या हाती येईल. तेव्हा प्रीतम बोलतो, पारू, अगं कशाला जातेस तिकडे? तिकडे जाऊन काही एक उपयोग होणार नाहीये, तू नको जाऊस. तेव्हा पारू बोलते, अहो प्रीतम सर, हे काय बोलताय? आम्ही दोघे आहोत ना तुमच्या पाठीशी, तुमचा भाऊ, मी, आम्ही दोघेही मिळून प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा धीर सोडू नका. तशीच जर वेळ आली तर लग्नाला नकार द्या. तुमचं प्रेम खरं आहे, तुम्ही स्वतःच्या प्रेमासाठी स्टँड घ्या, उभे राहा, असे खचून जाऊ नका, हार मानू नका. तुम्ही मला तुमची जादूगार मानता ना, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, मी आलेच. असं म्हणतच ती आता रूमच्या बाहेर पडते. तेवढ्यातच ही दिशा तिचा रस्ता अडवते आणि बोलते, ए पारू, तू आता प्रीतमच्या खोलीत गेली होतीस ना? सांग पटकन, त्याला काय शहाणपणा शिकून आली असते? अगं सांग ना, मी तुला काहीतरी विचारतेय. तेव्हा पारू बोलते, दिशा मॅडम, प्लीज माझा रस्ता सोडा, मला वेळ नाहीये, माझं एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा दिशा बोलते, अजिबात नाही, तू कुठेही जायचं नाहीयेस, तू इथे माझ्याबरोबर थांबायचंय आणि माझी सगळी कामं करायची आहेस. तेव्हा पारू बोलते, नाही, मी फक्त माझ्या देवीचा आदेश मानते. आणि हे सगळं ऐकून तर दिशाला राग येतो. ती पारूचा हात पकडते आणि तिला फरफटत अहिल्याच्या खोलीत घेऊन जाते आणि बोलते, सासूमॉम, बघा ना, मी या पारूला बोलले की माझ्याबरोबर थांब, पण ही पारू ऐकायलाच तयार नाहीये. सासूमॉम, तुम्ही सांगा ना, कारण कसं आहे ना, ही पारू फक्त तुमचाच आदेश ऐकते. तेवढंच तिथे आदित्य येतो आणि बोलतो, पारू, तू अजून इथे काय करतेयस? जा बरं पटकन. आई, तिला जाऊ दे, माझं एक महत्त्वाचं काम आहे. तेव्हा दिशा बोलते, असं कोणतं काम आहे रे, जे फक्त पारूच करू शकते? सासूमॉम, तुम्ही आदित्यला सांगा ना, मला खरंच माझ्या लग्नामध्ये पारू हवी आहे, कारण मी पारूला माझी बहीण मानते. तेव्हा आईला बोलते, पारू, तू थांब, असं समज तू दिशाची करवली आहेस. आणि हे ऐकून तर आदित्य पारूला टेन्शन येतं. तेव्हा आता दोघे मिळून काय प्लॅन करतील, पुढे आता कसं सगळं या दिशाचं भांडं फुटेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.